राहता तालुक्यात जर सोयाबीन असली तर तिला 17,000, मक्का असली तिला 17,000. वैजापूर तालुक्यात मक्का असली तिला 6,000. वैजापूर तालुक्यातली सोयाबीन असली तिला 6,000. म्हणजे वैजापूर श्रामपूर, म्हणजे श्रामपूरला वेगळे नियम आणि वैजापूर काय 370 आहे का? आम्ही आज निवेदन देणार आहे. आणि जर समजा पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आम्हाला येत्या 8 दिवसामध्ये अनुदानाची वाटप सुरू नाही झालं किंवा तशा याद्या नाही दिल्या तर 17 नोव्हेंबर रोजी आम्ही तहसील कार्यालयावर वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. त्यामध्ये सोयाबीन बागायती क्षेत्र, सोयाबीनला राहता तालुक्यात जर सोयाबीन असली तर तिला 17,000. सोयाबीन तालुक्यात मक्का असली तिला 17,000. वैजापूर तालुक्यात मक्का असली तिला 6,000. वैजापूर तालुक्यातली सोयाबीन असली तिला 6,000. इथे वेगळं संविधान आहे काही. वैजापूरमध्ये जो असा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात तफावत का? नाही, तफावतीचं कारणच ते आम्हाला तेच विचारायला आम्ही आलेलोय. म्हणजे ते सख्या आईचे आणि आम्ही सावत्र आईचे असं काही का?